ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांतजी मोरे यांच्या मनोरमा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली असून या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजा माने, मनोरमा साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूरच्या उपाध्यक्षा शोभाताई मोरे, कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, याचबरोबर निवड समितीचे अध्यक्ष राजशेखरजी शिंदे, याचबरोबर कार्यवाह पद्माकर कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत सदाशिव मोरे यांची मनोरमा साहित्य संमेलन 25 डिसेंबर 2025च्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार राजा माने, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिमच्या उपाध्यक्षा शोभा मोरे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, निवड समिती अध्यक्ष राजशेखर शिंदे, कार्यवाह पद्माकर कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कवी मारुती कटकधोंड यांनी ज्येष्ठ साहित्यिक व कवी श्रीकांत मोरे यांनी या संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असा प्रस्ताव मांडला. आज आपण श्रीकांत मोरे साहेबांची जी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. खरं म्हणजे श्रीकांत मोरे साहेब हे अभ्यासू, कृतिसल आणि एक व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं मी सोलापूरच्या साहित्य परिषदेच्या वतीनं एक जिल्हा प्रमुख म्हणून अभिनंदन तर करतोच. मोरे साहेबांचं कसं आहे, आईवडिलांच्या संस्काराकडून सहकार आणि साहित्याकडे वळलेले एक व्यक्तिमत्व आहे. त्यांची मी अनेक साहित्य संमेलनं पाहिली, त्यांनी मला सहभागी करून घेतलेले. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ज्यांना ज्यांना सहभागी होता येत नाही अशा सगळ्यांना सहभागी करून घेण्याचं काम मोरे साहेब करत असतात. आणि मी मागे एकदा साहेब पुण्याच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. सुनील कुमार रोटेंचं उद्या व्याख्यान आहे. तर ते असं एकदा म्हणाले कार्यक्रमामध्ये की सोलापूर ही साहित्यांची भूमी आणि एका साहित्याच्या भूमीमध्ये मला येण्याचा भाग्य मला लाभतंय. नागपूरमध्ये आपल्याकडे आता अलीकडचं दरवर्षी तर साहित्य संमेलन होतच आहे. म्हणून आता आम्ही घोषणा थोड्या नंतर आम्ही पत्रकारांच्याकडे करणार आहे, पण ते 2 दिवसाचं साहित्य संमेलन सोलापूरमध्ये होतंय. सोलापूरला एक साहित्य चळवळ निर्माण झालेली आहे. सगळ्यात जास्त साहित्यिक सोलापूरमध्ये आहेत. दर आठवड्याला एक साहित्यिक कार्यक्रम सोलापूरमध्ये होत असतो. खरं म्हणजे ही सोलापूरची यशस्वी भूमी आहे असं मला म्हणायला हरकत नाही. मी मोरे साहेबांचं अध्यक्ष झाले याच्याबद्दलचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा अशा यशस्वी व्यासंगी आणि व्यक्तिमत्वाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली यांचं अभिनंदन करतो आणि आभार म्हणून थांबतो. धन्यवाद. कवी गोविंद काळे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी ही निवड करण्यासाठी आपण मुंबईहून येथे आलो कारण योग्य माणसाला योग्य पद मिळायला हवे. श्रीकांत मोरे हे ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांची साहित्य सेवा प्रचंड आहे. 250 नामांकित साहित्यिकांना गेल्या 26 वर्षात त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यामुळे अध्यक्षपदी एकमताने त्यांची केलेली निवड अतिशय योग्य आहे. एवढेच नाही तर भविष्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेही ते नक्कीच अध्यक्ष होतील असा विश्वास व्यक्त केला. आणि मराठी साहित्य परिषदेच्या आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले सहकारी चळवळ, बँकिंग याचा मेळ वाङ्मयाशी कशा पद्धतीनं घातला जाऊ शकतो आणि तो वाङ्मयीन चळवळीला कसा पोषक ठरू शकतो याचं एक उदाहरण म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्रात घेतलं जातं असे मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय श्रीकांत मोरेजी, या परिवाराच्या कार्याध्यक्षा. महिला सबलीकरण हे फक्त भाषण देऊन होत नसतं, तर ते स्वतःच्या परिवारापासून सुरू झालं पाहिजे आणि त्या सबलीकरणाचा खरा अर्थ समजून कशा पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे हे ज्या भगिनीने समाजापुढे ठेवलं अशा आमच्या वहिनी मोरे वहिनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय
राजशेखर शिंदे सर, मराठी साहित्य परिषद आणि वाङ्मयीन चळवळी यात नेहमीच अग्रेसर राहणारे आपल्या सर्वांचे मित्र पद्माकर कुलकर्णी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्र विक्रम बापू खेलगुडे, आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले सर्व साहित्य सेवक, साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आत्ताच बैठकीला सुरुवात झाली आणि त्याला विलंब व्हायचं कारण मी ठरलो, त्याबद्दल पहिल्यांदा क्षमा मागतो. त्याचं कारण असं की महापरिनिर्वाण दिनामुळं ट्रॅफिक आणि या सगळ्या कारणं काही असतील, मला उशीर झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि मला खूप आनंद वाटतोय की ज्या चळवळीची मुहूर्तमेढ 26 वर्षापूर्वी रोहताना मी ज्या चळवळीचा साक्षीदार होतो, ती चळवळ आज 26 वर्षाची फक्त वयानं मोठी झालेली नाही, तर त्या चळवळीनं मराठी साहित्य क्षेत्राला खूप मोठं योगदान दिलंय. मग साहित्य अकादमी असो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असो, किंवा मराठी साहित्यात नव्यानं पाऊल ठेवणारे नवलेखक असोत, यांचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात हे व्यासपीठ यशस्वी झालंय. आणि याचं श्रेय हे 100% श्रीकांत मोरे आणि सौभाग्यवती मोरे वहिनी आणि त्यांची टीम यांना जातं. हे विनयपूर्वक आपण कबूल केलंच पाहिजे. आपण कबूल करण्यापेक्षाही साहित्य क्षेत्राने हे वेगवेगळे जे मानाचे पुरस्कार आहेत ते देऊन मनोरमा परिवाराच्या या कार्याचा गौरव केलेलाच आहे. मी आजच्या बैठकीला आवर्जून खास मुंबईहून इथं येऊन उपस्थित राहण्याचं कारण असं आहे की नेहमी काय होतं की चळवळ करत राहायचं. मी पद्माकरजींनाही म्हणत असतो किंवा तुम्ही राज्यभर फिरता, अनेक संमेलनाला आवर्जून जाता, ते त्याचं सगळं संयोजन बघता, पण स्वतः पुढं होत नाही. त्याच पद्धतीनं श्रीकांत मोरे साहेब ही गेली 26 वर्ष आपली स्वतःची साहित्य सेवा, मग सुरुवातीच्या काळात मी बऱ्याचदा अगदी जाहीरपणे किंवा मोरे साहेब तुमचं साहित्य हे मुक्त छंदाच्या वळणानं जाणार आहे की त्याला कशात बसवावं हा प्रश्न पडतो असं गमतीनं म्हणायचो. परंतु त्यांनी त्यात आपल्या सेवेनं ललित साहित्य असो, काव्य असो, कादंबरी असो, या सर्व प्रकारांमध्ये आपलं नैपुण्य, आपली गुणवत्ता साहित्य क्षेत्राला दाखवलेली आहे. याचा मला मनापासून अभिमान वाटतो. आणि जो माणूस कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, खरं तर शासनात काम करत असताना, एक जबाबदार अधिकारी म्हणून काम करत असताना, मनोरमा सारखा बँकिंग क्षेत्रातला ग्रुप विकसित करत असताना, खूप टेन्शन्स आणि कमालीचा तणाव असताना देखील गेल्या 26 वर्षात या माणसानं साहित्य सेवा आणि साहित्य प्रेम याच्यावरचं आपलं प्रेम तसूभरही कमी होऊ दिलेलं नाही. उलट ते सतत काही ना काही करत राहणं हा त्यांचा पिंड राहिलेला आहे. हे एक पत्रकार म्हणून आपण सर्वांनी, मी स्वतः तर ते अनुभवलेलं आहे, त्याचं निरीक्षण केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर 25 डिसेंबरला होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोरेच असले पाहिजेत या हक्कासाठी म्हणून साहेब मी आजच्या या बैठकीला उपस्थित आहे. खरं तर सगळं नियोजन वगैरे सगळं टीम सगळे करते, परंतु थोडं वकिली म्हणता येत नाही, परंतु थोडा फोर्स जसं
कटकदोड सरांनी सांगितलं किंवा राजेंद्र भोसले सरांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, त्या तुमच्या इच्छेला अधिक बळ मिळावं, फोर्स मिळावा यासाठी म्हणून मी आजच्या बैठकीला उपस्थित आहे. तर मोरे साहेब सर्वांनी इच्छा व्यक्त केली की बाबा तुमची पात्रता ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची आहे आणि ते खरंच आहे. आणि मी तर म्हणतो जर या सेवेची दखल महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिकांनी घेतली आणि त्यांनी यातलं गांभीर्य ओळखलं तर आपण सर्वांनी म्हणायचीही गरज नाही, उत्स्फूर्तपणे आपलं नाव अध्यक्षपदासाठी, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आजच्या बैठकीच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि तो क्षण आम्हा सोलापूरकरांसाठी एक अभिमानाचा आणि गौरवाचा असेल आणि त्या क्षणाची आम्ही सर्वजण वाट पाहतोय. त्याच्या अगोदर जे आपलं 25 डिसेंबरला साहित्य संमेलन होतंय त्याचं अध्यक्षपद आपण स्वीकारावं असं मी सर्वांच्या वतीनं विनंती आपल्याला करतो. आणि आपण निश्चितपणानं ते फक्त स्वीकारणारच नाही तर आपल्या कर्तबगारीनं हे साहित्य संमेलन ऐतिहासिक कसं होईल याकडं तुमचं लक्ष राहील याची आम्हाला खात्री आहे. मला सांगायला आनंद वाटतो की ही चळवळ सुरू झाली या परिवाराला मुळात म्हणजे स्वतः विकसित होत असताना आपल्या सोबत जे जे आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे हे यांच्या पिताश्रीपासून मातोश्री मनोरमापासून हा एक संस्कार या परिवारावर झालेला आहे. त्यामुळं हे स्वतः विकसित होत असताना प्रत्येक गोष्ट सर्वांना सोबत घेऊन कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे यावर यांचा कटाक्ष आणि आग्रह सदैव राहिल्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर मी मोरे वहिनी आपलंही अभिनंदन करतो की मी सुरुवात म्हणजे पहिल्या ते तर शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्याचं संमेलन होतं पहिलं, त्यात देखील म्हटलं होतं की बाबा यात मोरे साहेबांना श्रेय देत असताना त्याचं 50% वाटा हा वहिनींना दिल्याशिवाय मी राहणार नाही अशा प्रकारचं त्यावेळी बोललो होतो. आजही तेच म्हणतो. पण हे म्हणत असताना तुमचा हा लक्ष्मीनारायणाचा जोडा साहित्य, बँकिंग आणि सहकार क्षेत्रात महाराष्ट्रापुढं सदैव आदर्श ठेवत राहो अशा प्रकारची प्रार्थना श्री सिद्धेश्वर चरणी करतो. आणि 25 डिसेंबरच्या साहित्य संमेलनात निश्चित प्रकारे जे विचार मंथन होईल ते साहित्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. काळे सर, आपण पहिल्यांदा म्हणालात की बाबा अखिल भारतीयचं व्हायला पाहिजे. तुमच्या याला निश्चितपणानं श्री सिद्धेश्वर प्रसन्न होतील अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांचं आभार मानून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिमच्या कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड यांनी या निवडीचे स्वागत करून श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन न भूतो न भविष्यती होईल याची ग्वाही दिली. साहित्य संमेलनासाठी आपण तयारीची घेतलेली मीटिंग आणि त्या दुग्ध शर्करा योग म्हणजे राजा माने सरांचं आगमन या मीटिंगसाठी आपल्या सगळ्यांची जी मनोमन इच्छा होती गेली अनेक वर्ष तर त्याची पूर्तता आज झालेली आहे. आणि आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब या परिवाराचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचाही त्यांनी अध्यक्ष व्हावं आणि या संमेलनाचं अध्यक्ष व्हावं यासाठी मी पहिल्यांदा आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. आणि त्यांची जी निवड झाली त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करते. त्याचबरोबर त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या आमच्या वहिनी शोभाताई, त्या सगळ्यांना पण मी आज मनोमन धन्यवाद देते की आपण सगळ्यांनी एकमताने आणि एकमुखाने पाठिंबा दिला आणि आपण साहेबांना इच्छा व्यक्त केल्यावर त्यांनी मान दिला. तर खरोखर म्हणजे ही एक टीम वर्क आहे
हे मनोरमामध्येच होऊ शकतं. म्हणजे त्याची साहित्य सेवा किती झाली, तो काय आहे याचा विचार न करता नवोदित साहित्यांना सुद्धा व्यासपीठ आज आपण मिळवून दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रख्यात साहित्यिकांना पण तेवढंच आदराचं स्थान मनोरमा परिवाराने दिलेलं आहे. आणि जो जे वांछिल तो तेला होई आमची उक्ती आहे, त्यानुसार या इथं असणाऱ्या प्रत्येकाला जे जे हवं ते देण्याचं काम या मनोरमा परिवाराने केलेलं आहे. त्यांच्या मागणीनुसार, त्यांच्या गुणदर्जानुसार प्रत्येक गोष्ट म्हणजे असं असतं की हिऱ्याची पारखी रत्नपारखी न असते. आणि साहेब खरोखर रत्नपारखी आहेत की त्यांना कोणाला कळतं की ह्याला कुठल्या कोंदणात हे बसलं तर हे जास्त चमकेल. आणि खरोखर मनोरमा परिवारामध्ये या पद्धतीने स्थान दिलेलं असल्यामुळं त्या परिवाराची उत्तुंग अशी प्रगती आज आपल्याला पाहायला मिळते. जे छोटंसं रोपटं 1997 साली लावलं आज त्याचा वटवृक्ष तुम्हाला सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे साहित्य संमेलन म्हणजे आपलं प्रत्येक साहित्य संमेलन न भूतो न भविष्यती असंच झालेलं आहे. आणि 25 डिसेंबरला होणारं हे जे साहित्य संमेलन आहे ते तर मला वाटतं की महाराष्ट्रातच परत होणार नाही. कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये साहित्य संमेलन घेण्याची जाणत, कारण मी दातृत्व म्हणते, कारण अनेक धनाढ्य लोक आहेत सर, पण दातृत्व नाहीये. आणि या परिवारामध्ये मोरे साहेबांसारखं दातृत्व कोणाकडे नाहीये. आणि त्यामुळं हे जे साहित्य संमेलन आपलं पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे आणि खरोखर म्हणजे एक दिवसाचं जे संमेलन घेतलेलं आहे त्यात पूर्ण महाराष्ट्रातलं प्रख्यात साहित्यिक येणार आहे. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि या संमेलनाची उंची निश्चित खूपच मोठी असणार आहे. आभाळा एवढी उंची असलेलं हे संमेलन निश्चित आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वी होईल हा विश्वास व्यक्त करते. आदरणीय राजा माने साहेबांना परत एकदा धन्यवाद देते की आणि संमेलनालाही त्यांनी पूर्ण उपस्थिती द्यावी असं आग्रहाचं निमंत्रण देते आणि थांबते. उपाध्यक्ष शोभाताई मोरे यांनी माझ्या पतीच्या साहित्य सेवेचा आपल्याला अभिमान असून आपण सर्वांनी त्यांची एकमताने निवड केली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे अशा भावना व्यक्त केल्या. मला माझ्या दृष्टीनं की आपला नवरा जेव्हा एक अध्यक्ष होतो तर ती जास्त आनंदाची गोष्ट आहे. आपण नेहमी म्हणतो की घर हे दोघांचं असतं, एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. तर मला वाटतं की हे साहित्य पसरत चाललेत आणि अध्यक्षपद जेव्हा मिळालं तेव्हा ती जास्त आनंदाची गोष्ट वाटते. तर मला वाटते आपण सगळ्यांनी, मला तर या ठिकाणी मानेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत आवर्जून मुंबईवरून आजच्या मीटिंगसाठी ते उपस्थित झालेले आणि त्यांची पण खूप इच्छा होती की साहेबांनी काहीतरी करावं. अध्यक्ष म्हणजे दुसऱ्यांचा सत्कार करता करता कधीतरी आपण नेहमी म्हणतो की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. तर मला असं वाटतं की सगळ्यांची इथं इच्छा होती की मोरे साहेबांनी अध्यक्ष व्हावं. माझी तर 100% होतीच, पण तुम्ही सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलं त्याबद्दल सगळ्यांचं प्रथम मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद सुद्धा म्हणते की कारण चांगल्या गोष्टीला तुम्ही सगळ्यांनी हातभार या ठिकाणी लावलेला आहे. मनोरमा परिवार फक्त अर्थकारण करत नाही तर साहित्याची सेवा करतं. आणि मला असं वाटतं की हे साहित्य जीवन कसं जगायचं, अर्थकारण कसं करायची याची नैतिक दृष्ट्या आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं अधिष्ठान देतं. आणि त्याचं श्रेय मी सांगेल की मोरे साहेबांनी, कारण का तर त्यांना स्वतःला साहित्याची आवड असल्यामुळे ते अनेकांना या साहित्याच्या परिवारात मी म्हणेल की ते ओढून घेतात की तुम्ही हे करा, तुम्ही हे करू शकता, तुम्ही लिहू शकता, एक ओळ लिहा, उद्या अजून तुम्ही छान लिहू शकता. म्हणजे हे प्रोत्साहन देण्याचं काम साहेब नेहमीच करत असतात आणि मला निश्चित त्याचा अभिमान आहे. त्याच्यामुळेच मी काही काही लिहित असते अधूनमधून. आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात, खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे, बरंचसं काही मनातलं आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जो आनंदाचा क्षण आहे तर तुम्ही सगळे साक्षीदार आहात. तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा धन्यवाद बोलून माझे 2 शब्द संपतो. डॉक्टर कविता मुरुमकर, ज्येष्ठ पत्रकार किरण माने, तात्या पवार, अभिराम सराफ, कवी राजेंद्र भोसले, बद्दी उजमा बिराजदार चौंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे, परंतु मला आणखी एक शब्द त्यामध्ये ऍड करायचा आहे की या साहित्य संमेलन नाही, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सुद्धा अध्यक्षपद आई आणि हातोडा या काव्यसंग्रहावर एम.फिल ही पदवी संपादन माझ्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सुद्धा त्यांचं भविष्यात नाव यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. साहित्य संपदा वेगवेगळ्या प्रकारे आहे. कविता संग्रह सरांनी कथालेखन केलेले आहे आणि सरांचा कविता संग्रह महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा मध्ये आहे आणि ही युनिव्हर्सिटी जगातल्या 10 युनिव्हर्सिटीमध्ये 3 नंबरची युनिव्हर्सिटी आहे. अशा ठिकाणी सरांचा अभ्यासक्रमाला
BA थर्ड इयरला कविता संग्रह आहे आणि त्यामुळे सरांचं सर मराठी साहित्याची सेवा करतच आहेत, पण हे करत असताना स्वतःचं एक त्यांनी क्रिएशन किंवा एक स्वतःची एक निर्मिती अविरत चालू ठेवलेली आहे आणि ती वेगवेगळी साहित्य प्रकारातून ठेवलेली आहे. त्यामुळं ही निवड सार्थ आहे. आणि आपण सहसा पाहतोय की साहित्य संमेलनाची निवड करत असताना बाहेर राजकारण असतं, वेगवेगळ्या गटांच्या क्रिया असतात, पण याच्यातलं सुंदर वैशिष्ट्य म्हणजे सगळ्याच्या मनातल्या व्यक्तीची निवड झालेली आहे आणि ती बिनविरोध आणि अत्यंत प्रेमाने आणि आस्थेने झालेली आहे. आणि ही श्रमिक पत्रकार संघाचा खजिनदार आहे आमचे, परंतु साहित्य विश्व अखंडित राहण्यासाठी नवोदित लेखकांनाही आपण सन्मानित केलं आहे आणि करीत आहात. त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळं ही साहित्य परंपरा सोलापूरची खऱ्या अर्थानं मनोरमा परिवार आणि मोरे सरांनी जिवंत ठेवली असं मला इथं अभिमानानं नमूद करावं असं वाटतं. आणि आजच्या या संमेलनाच्या निमित्तानं सरांची इथं अध्यक्षपदी निवड झाली याचा सर्वांनाच सोलापूरकरांना किंबहुना अवघ्या उभ्या महाराष्ट्रांना अभिमान वाटेल. आणि ह्या साहित्य संमेलनाच्या या बैठकीच्या निमित्तानं मी इथं एवढंच म्हणेल की घर असावे घरासारखे, नसाव्यात नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. आणि ही जिव्हाळा प्रेम असलेल्या नातं असलेलं हे साहित्य कुटुंब आहे मनोरमा परिवार, असं इथं मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे की असे जगावे छाताडावर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावेत जमिनीवरती, पाय असावेत जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावेत ओठांवरती, काळीच काढून देताना. असंच जणू व्यक्तिमत्व आदरणीय मोरे सरांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतंय हे इथं मी नमूद करतो. सरांची इथं अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल त्यांना मी इथं अभिनंदन देतो, शुभेच्छा देतो. आणि खरोखरच मोरे साहेबांचं काम हे जे आहे मनोरमा परिवाराचं आहे की त्यांच्यामध्ये सगळेजणच म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास आहे, कारण त्यांच्यामध्ये ते चांगले अर्थतज्ञ आहेत. आज एवढ्या बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट सगळ्या सांभाळणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला साहित्यिकांची मूठ बांधून ठेवणं ही देखील साधी गोष्ट नाही आहे. दोन महत्त्वाची कामं मोरे सर एकाच वेळेला करतायत आणि त्यांचं लिखाणाचं काम हे सतत चालू असतं. ज्याप्रमाणे अग्निहोत्र हे सतत जळत राहण्यासाठी त्याच्यामध्ये सतत समिधा टाकणं गरजेचं असतं, तरच ते प्रज्वलित राहतं. तसं मोरे साहेब देखील आता सोशल मीडियावर असेल रोज काही ना काहीतरी लिहितात आणि आपल्याला पाठवतात आणि ते वाचून पुन्हा आपण आपल्या अंतर्मुख होतो आणि काहीतरी वेगळं वाचायला मिळतं त्यांच्यामुळं. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. एखादी गोष्ट करून ठेवून देणे आणि पुन्हा वारंवार ती आठवत बसणे यापेक्षा रोज काहीतरी लिहिणं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि याच्यामध्येच साहित्यामध्ये त्यामुळेच वारंवार भर पडत आहेत. आज त्यांची एवढी मोठी पुस्तकं आहेत, अनेक पुस्तकं वाचलेली आहेत सरांची आणि मॅडमची देखील अनेकदा आकाशवाणीवर मुलाखत घ्यायची संधी मला मिळाली. अतिशय सुंदर मुलाखत सरांनी दिली. त्यांचं साहित्यातलं योगदान मोठंच आहे आणि आजची ही निवड जी झाली ती अतिशय योग्य निवड झालेली आहे. त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मनोरमा साहित्य मंडळ अध्यक्षपदी मोरे साहेबांची निवड झाली त्याबद्दल न्यूज प्लस चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. यावेळी साहित्य संमेलन 2025चे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी सर्वांनी एकमताने अध्यक्षपदी केलेली निवड संमेलन यशस्वी करून आपण सार्थ ठरवू हा विश्वास व्यक्त केला. साहित्य मंडळाची स्थापना जरी 97-98 साली झाली असली तरी मध्यंतरी प्रकाश पायगुडे जे आमचे स्नेही होते, पद्माकर कुलकर्णी विशेषतः यांनी सगळे आम्हाला सांगितले की तुम्ही मसापची एक शाखा घेऊ. आणि म्हणून एक 10 वर्षापूर्वी आपण मनोरमा साहित्य मंडळीबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिमची स्थापना केली. आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10 वर्षात अनेक उपक्रम आपण साहित्य मंडळ आणि परिषदेच्या माध्यमातून घेतले. माने साहेब जवळपास मी काल सहज आकडा बघत होतो 250च्या पुढं आकडा गेला की ज्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. जाणं येणं त्यांचं मुक्काम
आणि अशा अनेक मध्ये आणि परत कार्यक्रम इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असले ते घेतलेत. मध्यंतरी पुण्याला मी भाऊसाहेब पाटणकरांचा शाहीचा कार्यक्रम घेतला. तो आमच्या तिथे एक निवेदिका होत्या, त्यांनी विनंती केली की मनोरमाच्या माध्यमातून आपण भाऊसाहेब पाटणकरांचा शाहीचा कार्यक्रम घेऊ आणि तो आम्ही पुण्याला त्या ठिकाणी मनोरमा बँकेमार्फत एका हॉलमध्ये घेतला. अशा वेगवेगळ्या ठिकाणी पंढरपूर असेल, सांगोला असेल, त्या ठिकाणी कृष्णा इंगोले मला वाटतं आले होते, गाडगे साहेब आले होते. अशा अनेक कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी आपण घेत असतो. आज या कार्यक्रमासाठी आमचे साहित्यिक प्रत्येकजण आता त्यांनी योगदान गेले 30 वर्षे दिलेलं आहे. मारुती कटरा असेल, राजेंद्र भोसले असतील, गोविंद काळे असतील, आत्ताच बदियुजमा बिराजदार इथे आलेले आहेत. आणि आपण साहित्यिक किती जरी असलो तरी खऱ्या अर्थाने रसिक श्रोता आणि त्याला दाद देणारा, प्रेरणा देणारी जर साहित्यिक जाणकार नसतील तर आपल्याला त्याचं काही नाही, समोर श्रोताच नाही तर त्याला काय महत्त्व नाही आहे. राजशेखर शिंदे साहेबांनी डॉक्टर दत्ता भोसले यांची उडी वाचू दिली आहे. डॉक्टर दत्ता भोसले हे जवळजवळ 20 वर्ष मनोरमाचं कामकाज बघत होते, अध्यक्ष होते, मार्गदर्शक होते, अनेक पद्धती काम. पण नंतर वयोमानानुसार अडचण निर्माण झाल्यानंतर डॉक्टर राजशेखर शिंदे हे आमच्यामध्ये विरघळून गेले होते आणि परिवाराचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर कविता मुरुमकर त्यांच्यासोबत आहेत. इतर आमचे दासस्थानात आले नाहीत, पण अनेक मान्यवर पत्रकार बंधू यांचंसुद्धा सहकार्य या परिवाराच्या साहित्य चळवळीला मिळत असतं. मनोरमा परिवाराची ही जी साहित्य चळवळ आहे, या साहित्य चळवळीचा हेतू म्हणून जर विचाराल तर हेतू एकच आहे की मराठी भाषेचं संवर्धन, जे आता आम्ही अभिजात मराठीच्या माध्यमातून काम करत आहोत. आज हिंदी फॉर्म्युला यावा का नाही यावा याच्यावर वाद चालू आहे. तो विचारवंतांचा भाग आहे. माने साहेब कदाचित त्याच्यावरती लिखाण करत असतील, अनेक ठिकाणी प्रत्येक जणाला वाटत असेल, परंतु ज्याचं त्याची विचार व्यक्तिगत विचार वेगळा आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याकडे पाहिलं पाहिजे मानेसाहेब, असं माझं स्वतःचं मत आहे. कारण लहान मुलाची जी मानसिकता असते, जी एकाग्रता असते, ग्रास्पिंग ज्याला आपण म्हणतो, ती ताकद असते, ती फार मोठी असते. आणि म्हणून लहान मुलांच्या ग्रास्पिंगची ताकद मानसशास्त्रदृष्ट्या या विषयाचं अवलोकन केल्यानंतर खऱ्या अर्थाने लक्षात येईल. तसं बघायला गेलं तर मराठी भाषेचा इतिहास हा 2000 वर्षाचा आहे. 2400 वर्षापूर्वी आम्ही लिंक लावतो, शिलालेख वगैरे. परंतु आपण जर पाहिलं तर 16व्या शतकामध्ये रेनेसान्स, ज्याला आपण इंग्लंडमध्ये त्याची उत्क्रांती झाली असं म्हणतो, आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचारा व्यवस्थेला, आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची भूमिका ही 16व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये आली. नंतर फ्रेंच राजक्रांती झाली, नंतर अमेरिकन राजक्रांती झाली. अशा अनेक युरोपियन देशामध्ये रेनेसान्सच्या माध्यमातून अवेकनिंग अमंग द पीपल, अमंग द मासेस, म्हणजे लोकसंख्या जागृत झाली. आणि त्यावेळेला पहिलं पाक्षिक जे आम्ही आज सोलापुरात पाहतोय की अमुक पाक्षिक तमुक पाक्षिक, हे 16व्या 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये निघाले. प्रिंटिंगचा शोध लागला, त्याच्यामुळे त्याच्यात क्रांती झाली. आमच्याकडे प्रिंटिंग प्रेस यायला खूप उशीर झाला. बाळशास्त्री जांभेकरांच्या माध्यमातून आमच्याकडे 18व्या शतकात आलं, परंतु तिथं 16व्या 17व्या शतकात त्याचा उदय झाला. कादंबरी हा फॉर्म तिथं आला, कथा हा फॉर्म तिथं आला. आणि त्याच्यामध्ये कादंबरी कथा हा फॉर्म तिथे येण्यापूर्वी ग्रीको रोमन लिटरेचर जे आहे, ग्रीक लिटरेचर, रोमन लिटरेचर, इटालियन लिटरेचर, फ्रेंच लिटरेचर, हे इंग्लंडमध्ये आलं. इंग्लंडच्या माध्यमातून ते भारतात आलं आणि भारतातले सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पारितोषिक, माझा हा आरोप नाही, कारण बुद्धिमत्ता ही प्रत्येकाकडे असते, परंतु काहीतरी प्रेरणा मिळावी लागते. जेव्हा निसर्गाकडे आम्ही पाहतो, एखादी रंगछटा पाहतो, तेव्हा आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही एखादी ओळ त्याच्यामध्ये लिहितो. किरंबते बघून या माझं वेड लागे, गाणे सवेचे होय मग मनात जागे, हे कुठून लिहितो? निसर्गाकडे बघून आम्ही लिहितो. त्यामुळे लिटरेचरच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की लिटरेचर इज ट्वाइस रिमूव्ड फ्रॉम द रियालिटी. इट इज नॉट द ओरिजिनल. व्हॉट इज ओरिजिनल? ओरिजिनल इज नेचर, ओरिजिनल इज द पिक्चर, ओरिजिनल इज द आर्ट. त्यामुळे ही जी भूमिका आहे, या भूमिकेतून आम्ही साहित्याकडे पाहिलं पाहिजे. हे 16व्या शतकात आलं, 17व्या शतकात आलं, मग अमेरिकन लिटरेचर आलं, वास्तववादी साहित्य निर्माण झालं. आणि वास्तववादी साहित्य काय? मग त्याच्यामध्ये मानसशास्त्र आलं, असोसिएशन ऑफ सेन्सिबिलिटी. आपण हिंदी पिक्चरमध्ये पाहतो, इंग्लिश पिक्चर, मराठी पिक्चरमध्ये पाहतो, सेन्सिबिलिटी असते. सेन्सिबिलिटी काय? एखादा कपाट उघडतो आणि त्याला 30 वर्षापूर्वीचं एखादं पुस्तक दिसतं आणि मग 30 वर्षापूर्वीचा इतिहास आवडतो, फ्लॅशबॅक म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये. परंतु हा मानसशास्त्रीय प्रवाह, असोसिएशन ऑफ सेन्सिबिलिटी अँड डिसअसोसिएशन ऑफ सेन्सिबिलिटी, हा मॉडर्न लिटरेचरमध्ये आला आणि तिथून तो मराठीत आला. मराठीचे ज्ञानपीठ पारितोषिक वि वा शिरवाळकर असतील,
विजय तेंडुलकर असतील, त्यांनी नाटकं लिहिले किंवा जे काही मोठी कादंबऱ्या आमच्याकडे झाल्या ह्याचा सगळ्यावरती विशेषतः पु ल देशपांडेवरती सगळा परिणाम हा इंग्लिश लिटरेचरचा होता. इंग्लिशमधून जे विषय आले ते आमच्याकडे आले. फ्रेंच लिटरेचरचा परिणाम झाला, अमेरिकन लिटरेचरचा परिणाम आमच्याकडे झाला की अमेरिकन लिटरेचरमध्ये 19व्या शतकामध्ये कादंबरी आली सेल्समन म्हणून, की ज्या कादंबरीमध्ये कीर्तनरंगमंच पहिल्यांदा होता. आमच्याकडे पानशेकरांच्या माध्यमातून अगदी अलीकडं मला वाटतं 20व्या शतकात आला असेल, पण त्यावेळेला तो 1819 शतकामध्ये आला होता. एकाच वेळेला स्टेजवरती 3 सीन दिसायचे. खाली ड्रॉइंग हॉल दिसतोय, कोणी बैठक बसतोय, वरती किचनमध्ये मार्गारेट काम करते, तिसऱ्या खोलीमध्ये आणखीन काहीतरी मुलगा करतोय, म्हणजे ॲट ए टाईम. आणि ते स्टेज फिरलं केले की सीन परत 3 सीन, म्हणजे एका वेळेला स्टेजवरती 3 डायमेन्शनल बघणं हा प्रकार अमेरिकेत तेव्हा आला, अमेरिकन लिटरेचर इंग्लिश. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार जर आपण केला तर मराठी साहित्य आज कुठं आहे, मराठी साहित्याचे विषय काय, कारण आम्हाला स्वातंत्र्य फार उशिरा मिळालेलं आहे. आम्हाला कादंबरी फॉर्म हा फार उशिरा आमच्याकडे आला. कवितेचा सुद्धा आपण अगदी अलीकडे म्हणतो 200 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी आला. हां, एक मात्र निश्चित आहे की ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आद्य मराठी म्हटलं तर खऱ्या अर्थानं मराठी ज्ञानेश्वरीच्या भावार्थ दीपिकेपासूनच आलेली आहे. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि 16व्या शतकापर्यंतचा कालावधी बघितला. संत जगद्गुरू संत तुकोबाचे आपण पाहिलं किंवा मग रामदास स्वामींचे दासबोध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अलीकडे आलेल्या आहेत. म्हणजे ह्या पण एक आहे की आमच्या मराठी साहित्याचा गाभा जो आहे हा नैतिक अधिष्ठानावर आधारलेला संत साहित्याचा गाभा आहे. त्याला किती जरी वर्णं मिळाली असली तरी मूळ गंगा पवित्र आहे. आता त्याच्यात हजारो शहराचं गंगा जरी गेल्या तरी गंगा अपवित्र होणार नाही. अशा प्रकारचं ही मराठी साहित्याची जी रचना आहे की ज्याला आमच्या संत संस्कृतीची परंपरा आहे. आणि आज मनोरमा साहित्याच्या माध्यमातून ही गंगा आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित या ठिकाणी पत्रकार असतील, ज्येष्ठ साहित्यिक असतील, क्रीम ज्याला आपण म्हणू साहित्य क्षेत्रातील आणि या उभ्या सोलापूर जिल्ह्यातील, त्यांची आज उपस्थिती आपण लाभलेली आहे. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. निवड झाली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एक मताना अधिकार मला दिलेत राजशेखर शिंदे सरांनी. आपण ते पत्रिका आता पुढे डेव्हलप करू. 2-3 दिवसामध्ये पत्रिका परिपूर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण मिळून पुढची रूपरेषा बघू. प्रत्येकाचं योगदान हे लागणार आहे, कारण हा काय एका माणसाचा हा काय व्हेन्यू नाही आहे. याच्यामध्ये आज 5-50 माणसांची मदत लागणार आहे. जरी आउटसोर्सिंग असलं तरी त्या ठिकाणी प्रत्येक गेस्टला अटेंड करणं, त्यांची आपल्याला व्यवस्था बघणं, येणं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण एकत्र करत असलो तरी एक सूत्रबद्ध होऊन हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडेल याची मला खात्री आहे. आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जी माझ्यावरची जबाबदारी दिली आहे ती यशस्वीपणे आपण पार पाडण्याचा प्रयत्न करू सगळ्यांच्या सहकार्याने. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवड समितीचे अध्यक्ष राजशेखर शिंदे यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. 3 उदाहरणं आपल्याला सहज दिसून येतील. त्यातील पहिलं उदाहरण सदानंद मोरे सर आहे. शिवाय पुरस्कारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आपण नेहमीच नवीन लेखक शोधत असतो. पुरस्कार समिती नवीन लेखकाला शोध घेते आणि एकदा मनोरमाचा म्हणजे आईचा आशीर्वादाचा हात पाठीवर पडला की तो लेखक पुढे खूप मोठा झालेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी कादंबरीचा अवघ्या 23 वर्षाचा मुलगा त्याला आपण पुरस्कार दिला आणि पुढे नंतर जवंजा या दोघांनाही पुढे साहित्य अकादमीचे युवा लेखक म्हणून त्यांना सन्मान झालेले आहेत. दुसरीकडे जो जीवनगौरव आपण देत राहतो, एखाद्या लेखकानं सबंध आयुष्यभरात जी त्याची वाङ्मयीन सेवा आहे या सेवेला स्मरण ठेवून एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मनोरमा त्यांचा गौरव करत असते. असंही झालेलं आहे की यातलेही पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत किंवा त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपली ही वाटचाल या पद्धतीने चालू असताना मागच्या 18 वर्षात आपण महाराष्ट्रभर पसरलो आहोत. विचारत राहता तुमचा या वर्षीचा पुरस्कार कधी घोषित होणार आहे. ही
चौकशी पुरस्कार झाल्या तिसऱ्या दिवशी चालू असते, पुढच्या वर्षी आमचा नंबर लागेल का. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कोणाची शिफारस केली जात नाही. फोन खूप येतात, आलेले फोन शोभाताई आणि आदरणीय सर हे आमच्याकडे डायव्हर्ट करतात, ते आहेत त्यांना विचारा. त्यामुळे या पुरस्कारांना एक प्रकारचं एक सामाजिक मान्यतेचं अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे. आभार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पद्माकर कुलकर्णी यांनी मानले. यावेळी सीईओ शिल्पा कुलकर्णी, कविता कुलकर्णी, नीलकंठ करंडे, कमलाकर पुजारी, सुनील पाटील, शिवशंकर सावंत यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवर उपस्थित होते.